आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणाबाबत आपले मत व्यक्त केले आहे। पाहुया शंभूराज देसाई काय म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय देण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा कालावधी दिला होता। तो कालावधी आता संपला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारनं आतापर्यंत कोणकोणती पावले उचलली आहेत याबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। 1 महिन्याचा कालावधी माननीय मनोजदादा पाटलांना भेटून आल्यानंतर त्यांनी मला दिला होता। अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा मी काम केलं। आज 20 तारखेला त्यांनी ऑपरेशन सुरू केलं होतं। त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो। त्यांना विनंती सरकारच्या वतीने केली होती की तुम्ही उपोषण करू नका, पण तरी सुद्धा त्यांनी उपोषण केलं। पण एक गोष्ट समाधानाची आहे, मला आमच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली की रात्री त्यांनी थोडंसं औषधोपचार घेतलेले आहेत। त्यांनी सलाईन, डॉक्टरांनी सलाईन लावायचा सल्ला दिलेला, तर त्यांनी सलाईन सुद्धा घेतलेला आहे आणि कदाचित उपोषणाच्या बाबतीत आज ते काहीतरी निर्णय घेऊन कदाचित ते उपोषण स्थगित करतील असं चर्चा आहे। अद्याप त्याच्यावरती फायनल काय आम्हाला कळालेलं नाही, पण आपल्या माध्यमातून माननीय मनोजदादांना आज माझी परत विनंती राहील की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी। मराठा समाजाला त्यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे। त्यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत, ज्या काही सजेशन्स दिलेल्या आहेत, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि त्याच्या बाबतीत जे सकारात्मक प्रतिसाद राज्य सरकारनं, महायुती सरकारनं त्यांना दिलेला आहे, त्याचं डे टू डे फॉलोअप मी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिल्याप्रमाणे त्याचा डे टू डे मी फॉलोअप करतोय। मी परत एकदा हे सगळं माझी पत्रकार परिषदेतलं वक्तव्य संपवण्यापूर्वी सांगेन की मनोज पाटील जरांगे साहेबांना सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यापासून सरकार मागं हटणार नाही। ते कायद्याच्या फ्रेम मध्ये चौकटीत बसणारं कसं करायचं ह्याच्यासाठी डे टू डे आढावा, त्याचा फॉलोअप मी स्वतः मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून घेतोय आणि म्हणून माननीय मनोज पाटलांनी सुद्धा याच्यासाठी सरकारला सहकार्य करावं।